आज काय झालं तुम्हाला माहिती का? नाही ना, थांबा मग मी सांगते तुम्हाला आज काय झालं. तर आज आहे ना मी सकाळी लवकर उठले बरं का, आणि सकाळी लवकर उठले ना सगळे कामं आवरून घेतले, मुलांना स्कूलला वगैरे पाठवलं आणि बाहेर येऊन बघते तर एवढा पाऊस होता. आणि मी तर स्वतःचं पण आवरून घेतलं होतं, पण आवरत होते ना तेव्हा बाहेर बिलकुल पाऊस नव्हता. पण जेव्हा माझं आवरून झालं मी निघाले ना, एवढा सगळा पाऊस झाला. आणि त्याच्यानंतर पाहिलं 1 मिनिटात माझं डोकं एवढं भिजलं. तर मी मुलांना स्कूलमध्ये आणायला गेले तर किती भिजवा आम्ही सगळेच. मग मी डायरेक्ट स्कूटीनं जायचं प्लॅनच कॅन्सल करून टाकला. त्याच्यानंतर मी प्लॅन केला ॲटोने जायचं. थंडी वाजते म्हणून जर्किन बिर्किन घातलं, आवरून घेतलं, थोडेसे पैसे घेतले, म्हणलं ॲटोवाल्याला पैसे द्यायला लागतील. त्यानंतर घरातले ना लगभग सगळेच कामं आवरून घेतले मी, आणि त्याच्यानंतर निघाले बाहेर. आणि आजपर्यंत असं एकदाही नाही झालं की मला कुठं जायचं आहे आणि लवकर असं लॉक सापडलं घराचं. तर कधीच नाही सापडत. आज फर्स्ट टाईम मला लॉकसुद्धा लवकर सापडलं. आणि बाहेर आले, पावसाची झिमझिम चालू होती, छत्री वगैरे घेतली होती. बाहेर बघा किती चिडचिडे. मला नेमकी हेच नाही समजत, पुण्यामधला पाऊसच का बरं जात नाही. सगळीकडला म्हणजे गावाकडे राहतं तर पाऊस नाही राहत, पण इकडं ना सारखी चिकचिक पाऊस, चिकचिक पाऊस. म्हणजे माणसाचं आहे ना कुठं जायचं मनच नाही होतं. आणि जेव्हा बी मन होतं ना बाहेर गेलं का, असं घराच्या बाहेर निघलं का जाऊच नाही वाटत. त्याच्यानंतर त्या ताई पण होत्या शेजारी, आम्ही सगळे निघालो गेटपर्यंत, पायी चालत आलो. गेटच्या नंतर मग ॲटो थांबवली आणि 2-3 वेळेस, आणि मग एक ॲटो येऊन जाऊन एक थांबली. त्याच्यानंतर ते काका म्हटले तुमचे 50-50 रुपये घेऊ स्कूलला सोडायचे. म्हणलं ठीक आहे, पण आम्हाला सोडून द्या. तर त्याच्यात मी खिडकी साईडनी बसले, त्याच्यामुळे माझे कपडे सगळे वल्ले झाले. त्याच्यानंतर स्कूलला आले, इकडे थोडं ऊन झळकत होतं. तर म्हटलं तिकडे एवढा पाऊस आणि इकडं ऊन झळकू राहिलं. तर इकडं आले स्कूलमध्ये, हे आहे शौर्याचं स्कूल. तर आता स्कूलमध्ये जाणार आहे. आणि आज काय झालं माहिती का, मी शौर्याला आहे ना स्कूल नव्हतं, पण मी ना म्हणजे थोडी माझीच मिसअंडरस्टँडिंग झाली आणि मी त्याला स्कूलला पाठवलं. पण मॅम म्हटलं काय नाही, त्याला पण मजा आली आज स्कूलला, आणि मॅडमने त्याच्याकडून बराचसा अभ्यास बी करून घेतला. तर त्याच्यानंतर त्याचे पेपर वगैरे पाहिले. पेपरमध्ये एकदम मस्त लिहिलेले होते त्यांनी पेपर वगैरे. आणि त्याच्या मॅम पण म्हटल्या की नाही का, बाकीच्या मुलांपेक्षा खूप छान त्यांनी पेपर लिहिलेले आहे. म्हणजे त्याचे ना चुका कुठं झाल्या, ते सगळे आहे ना त्याच्या असे स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाल्या ना, तिथंच चुका झाल्या. तर मॅडम म्हटल्या बाकीच्या मुलांनी भरपूर मला विचारून पेपर लिहिलेले आहे. तर शौर्याने एकदाही विचारलं नाही, त्या मानाने त्यांनी खूप चांगले पेपर लिहिले आणि बाकीच्या मुलांपेक्षा त्याला म्हणजे चांगले मार्क्स आहे असे मॅमनी सांगितलं. आणि असं मॅमनी सांगितलं थोडं बरं वाटलं, नाही तर मी त्याला तिथंच बोलत होते. तर त्याच्यानंतर त्याला एकदम मॅडमनी चॉकलेट बिकलेट दिलं आणि मस्त आम्ही बाहेर आलो. आता आम्ही चाललो घरी. तर आता PTM वगैरे संपलं तर मी जात आहे आता बसनी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.